प्रसिद्ध बॉलिवूड गायिका अलका याग्निक या सुमारे 3 दशकांहून अधिक काळापासून त्यांच्या सुमधुर आवाजाने भारतीयांच्या मनावर राज्य करत आहेत। सध्या अलका याग्निक एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत। अलका याग्निक यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली। या पोस्टमध्ये त्यांना एक दुर्मिळ आजार असल्याची माहिती त्यांनी दिली। विषाणूच्या हल्ल्यामुळे त्यांना रेअर सेन्सरी न्यूरोनर्व्ह हिअरिंग लॉस हा आजार झाल्याचं समोर आले, म्हणजेच अचानक त्यांना ऐकायला येणं बंद झालंय। तुम्हाला या आजाराविषयी माहिती आहे का? या आजारात अनेकदा एका कानानं कमी ऐकू येतं आणि काही दिवसानंतर हे लक्षण आणखी वाढू शकतं। पॉप संगीतामुळे हा आजार अल्प कालावधीसाठी किंवा आयुष्यभरासाठी होऊ शकतो। या आजारामध्ये आतून आवाज येणं, कान सुन्न होणं, चक्कर येणं इत्यादी लक्षणे दिसून येतात। अचानक ऐकायला येणं बंद होणं यामागे खालील कारणे असू शकतात। 1. व्हायरल इन्फेक्शन. 2. कानाला किंवा मेंदूला रक्तपुरवठा कमी करणे. 3. मेंदूमध्ये गाठ असणे. अचानक ऐकू न येणे हा खूप दुर्मिळ आजार आहे, जो वर्षातून 1 लाख लोकांपैकी 5 ते 20 लोकांना होऊ शकतो। हा आजार अनेकदा इडिओपॅथिक असतो, ज्याची कारणे अज्ञात असतात। संपूर्ण आरोग्याची काळजी घेणे, मोठ्या आवाजापासून कानांचे संरक्षण करणे, कानामध्ये कोणत्याही प्रकारचे संक्रमण होऊ नये म्हणून स्वच्छता पाळणे, याशिवाय संसर्गजन्य रोगांमुळे जर श्रवणशक्ती कमी होत असेल तर वेळेवर लसीकरण करणे महत्त्वाचे आहे। जे लोक सतत हेडफोन लावतात किंवा हेडफोन कानाला लावून झोपतात, त्यांच्या कानाच्या पडद्यावर तीव्र आवाजाचा थेट परिणाम होतो। जे लोक सतत कानावर हेडफोन लावतात त्यांनी हेडफोन कमी वापरावे। अलका याग्निक यांनी नुकत्याच केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलंय की माझे चाहते, मित्र, फॉलोअर्स आणि शुभचिंतक, काही दिवसांपूर्वी मी एका विमान प्रवासातून बाहेर आले आणि मला अचानक ऐकू येईनासं झालं। मला सेन्सरी नर्व्ह हिअरिंग लॉस नावाचा एक मेंदूचा दुर्मिळ आजार झाला आहे। डॉक्टरांनी याबाबत निदान केलंय। या अचानक झालेल्या आजारामुळे मला धक्का बसला। मी आजाराचा सामना करत समोर आलेल्या नव्या गोष्टींबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे। या कठीण काळात तुमचा पाठिंबा आणि प्रेम माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। अलका याग्निक यांनी चाहत्यांना आणि तरुणाईला विनंती केली आहे की मोठ्या आवाजात हेडफोन लावून गाणी, संगीत ऐकू नका।